नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू दे जरूर आम्हाला भेटा. कॅन्सर असेल, शुगर असेल, BP, थायरॉइड, ॲलर्जी, ॲसिडिटी, डायजेशन सिस्टम, डोळ्याचे विकार, दाताचे विकार, हेअर प्रॉब्लेम किंवा पायाला मुंग्या येणं, बायपास करू नये, हार्टच्या काही प्रॉब्लेम येऊ नये किंवा लकवा, फिट अशी अन्य जर कोणती जरी असेल तरी एक वेळेस आम्हाला मिळतो. आज आमच्याकडे जे की बिराजदार साहेब 6 महिने 1 वर्षापूर्वी आम्हाला फोन लावले होते दातासंदर्भात, परंतु त्यांना येण्यासाठी तर काहीतरी वेळ म्हणा, काहीतरी त्यांना भेटला नव्हता, प्रसंग आला नव्हता. परंतु आज त्यांनी दाताच्या समस्या घेऊन जे की माझ्याकडे आलेले आहे. सर, कसं काय म्हणजे ते जरा सांगा थोडं, कसे काय प्रॉब्लेम आले दातासंदर्भात? दात एका बाजूचा क्रॅक झालेला माझा. हां, ते दुखते आहे की नाही? तुम्ही कुठेतरी नांदेडला वगैरे कुठेतरी काहीतरी बालपूर येते. हां, ते खराब झालेला दात सोडून चालला दात काढला. त्यांनी चांगलाच काढून टाकला. समजा एक दात खराब झाला, ते काढायचं सोडून दुसराच काढून टाकला आहे की नाही? आणि दुसरा काढला ते काढला, पण ते बी प्रॉब्लेम गेली आणि दुसरा ते दुखाला समजा. असू द्या, काही हरकत नाही. आणि आता तुम्हाला त्रास चालू आहे समजा, आहे की नाही? आता सुरू झाला. बरं, मग आता सुरू झाला म्हणजे आता 1 महिना 2 महिन्यापासून काही ते चालू झालं असेल ना? 2 महिन्यापासून कुठेकडे गेली होती की नाही ॲलोपॅथीकडे? काय नाही, ते आपला अलोवेरा ज्यूस, अलोवेराचं ते चीक काढून काय ते लावले होते समजा, त्याला कापसाच्या बळ्यामध्ये धरून दाताखाली धरलं होतं. बरं, त्याच्यावर आता पुन्हा 15-20 दिवस बनलं. बरोबर. त्याच्यामुळे जर आता चांगलं पावा तिथं डायरेक्ट मला भेटायला चालेल, आहे की नाही? आलो. बरं. आणि आपल्या औषधाचा अनुभव यासाठी आले, आहे की नाही? ठीक आहे, काही असू दे, काही हरकत नाही. माझ्याकडे दातासंदर्भात दातं पाडू नये, कीड लागलेली असेल, ॲलोपॅथिकवाली काढायला बसले त्यांनी दातं, जर दातं रोखवायचे असेल, तोंडाचा वास असेल, ॲलर्जी असेल तोंडासंदर्भात किंवा अन्य तोंडाचं काही जरी असेल, ते जर कंट्रोल करत असेल तर जरूर जनसेवा आयुर्वेदामध्ये बिलकुल यायचं. इतकं बोलतो. धन्यवाद.